कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही खरंच ओवी आणि श्रीनूच्या लग्नाला परवानगी देणार आहात का? अगो तर बाहेर उभ्या राहून तू सगळं ऐकलंस ना, मग पुन्हा किती विचारतो? आता काय तुझ्या हातात पत्रिका देऊ काय म्हणजे तुझा विश्वास बसतलो? गो बस हा बघ, तुझा जा शिनूवर प्रेम असा ना तर एका बाजून हा, म्हणजे तुझा प्रेम एकतर्फी हा, शिनूचं प्रेम नाही आहे तुझ्यावर। असू दे ना, मला नाही फरक पडत। मला इतकंच माहितीये की तुम्ही माझ्या आणि श्रीनूच्या लग्नाला आधी होकार दिला होता आणि आता तुम्ही मागे नाही फिरू शकत। माझं श्रीनूवर प्रेम आहे, मला एवढंच पुरेसं आहे। तुझा शिनूवर खराच प्रेम हा काय गो? हो, तेही लहानपणापासून। अहो ही ओवी ही आत्ता आली ना त्याच्या आयुष्यात, मी आधीपासून आहे। अगो पण का लिहिलेला तापवार, पोटात एवढी मोठी जखम असताना सुद्धा शिनूवर झालेला वार त्यानं आपल्यावर घेतल्या। आणि निशीसाठी जीवाची पर्वा पण केल्या नाही गो त्यांना। त्याका म्हणतात प्रेम। निशी, खूप बरं वाटतंय ग। वा 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 वा, निशी तुझ्या हातात जादू आहे, जादू। आई पण तेच म्हणते। बरोबर म्हणते तुझी आई। निशी, बरं मला एक सांग, आज तू आणि नीरज तुझ्या घरी गेला होतात ना? म्हणजे तिकडे काही झालं होतं का? सगळं काही ठीक आहे ना? काहीच ठीक नाहीये। ती चारू आल्यापासून काहीच ठीक नाहीये। म्हणजे? नाही काही केलं नाहीये तिने, पण तुम्हाला माहितीये ना ओवी आणि श्रीनूचं एकमेकांवर प्रेम आहे। हो, पण आता चारूचं असं म्हणणं आहे की तिला श्रीनू आवडतो। ह्यासाठी धायचीने श्रीनूला केवढी मोठी शिक्षा दिली आज। काय काय सांगतेस काय? हो, आणि श्रीनू बिचारा सगळं मुकाट्याने सहन करत होता। ओवी होती तिथे, तिला पण याचं फार वाईट वाटलंय। सो सॅड। अहो ताईची, तुम्ही श्रीनूला शिक्षा करत होतात, मग त्याच्यात मी कशी मध्ये पडणार होते? अगो तास सर तुका कळला नाही ना, मी शिनूक शिक्षा केलंच नाही होतंय। म्हणजे? होय अगो, ती शिक्षा म्हणजे खरा तर तुमच्या तिघांची परीक्षा होती। काय? होय, माका पण बघूचा होता। शिनूक मार पडता या बघून तुमच्या दोघांपैकी कोणाक जास्त त्रास होता तो। ते तर ओवी जिंकला। नाही, हे खोटं आहे, सगळं खोटं आहे। अहो तुम्ही असं कसं करू शकता? अहो लाली आत्याने सांगितलं म्हणून तुम्ही श्रीनूला मारलं ना? अगो ता तर फक्त निमित्त होता। गंमत म्हणजे माझ्या नातवान इतको मार खाल्लो, पण त्याच्या तोंडून ओवीचंच नाव निघाला। अगो म्हणान तुका सांगतोय, त्या दोघांचं एकमेकांवर लय प्रेम असा। तू त्यांच्यातून बाजूक हो। मी बाजूला हो? मग
माझं काय? माझा काय म्हणजे आम्ही काय तुका वाऱ्यावर सोडतो लो काय? तू पण आमचाच पोर असस ना. तुझ्यासाठी पण आपण चांगलो श्रीमंत पोरगो बघूया आणि लगीन लावून देऊया. त्यांका त्यांचं सुख मिळान दे ना. निशी आणि नीरजच्या बाबतीत आम्ही याच केला. आज ते दोघाय सुखी असत की नाही? निशी, श्रीनूला तुझ्या घरच्या लोकांनी चारूशी लग्न करायला प्रेशराईज केलं तर सगळं अवघड होऊन बसेल. श्रीनूचं कसं होईल? तेच तर, म्हणून ना मी आणि सर चारूशी या विषयावर बोलणार आहे. वाटत नाही मला ऐकेल ती. हा, पण जर सर बोलले ना तिच्याशी तर कदाचित ऐकेल ती. अरे वा, त्या घरात माझ्या कामाची एक व्यक्ती आहे तर, जिला मी दादा खोत आणि ती म्हातारी ह्यांच्या विरुद्ध सुरुंग म्हणून पेरू शकते. ग्रेट. काय? अगं काय नाही, ते तू मगाचपासून मला असं डोकं चेपून देतेस पण मला अजून बरं वाटत नाही ग. आपण एक काम करूया का? आपण जरा बाहेर जाऊया, मोकळ्या हवेत. म्हणजे घराच्या बाहेर आपण थोडं वॉक घेऊया. तुलाही बरं वाटेल, मलाही बरं वाटेल. वॉक? आत्ता? हो, आत्ता. काय झालं, घाबरलीस? अगं घराच्या बाहेर तर जायचंय आपल्याला वॉक करायला. मी लगेच हात धुवून येऊ? अगं नको नको, आता नको हात धुवू, नंतर आल्यावर हात धुवू. चल 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 ये. निशी, अगं लक्ष कुठे होतं तुझं? तू नीरज बरोबर थांब, मी जाते. पण एक मी जाऊन येते. नीरज बरोबर थांबा. नाही नाही नाही, तुम्ही गंमत करताय ना माझी? हो, थट्टा चालवली ही. हो, एकतर तुम्हीच माझं आणि श्रीनूचं लग्न ठरवलं. अहो, कालपर्यंत ती ओवी तुम्हाला सून म्हणून पसंत नव्हती आणि आज अचानक तुम्हाला तिचा पुळका आला का? तर तिने श्रीनूच्या बदली एक चाबकाचा फटका खाल्ला म्हणून? अहो, जर असं असेल ना तर मी तुम्हाला आता चाबूक आणून देते. मला चाबकाचे फटके द्या, मी हो की चूक करणार नाही. एवढ्याशा गोष्टीवरून तुम्ही माझं प्रेम खोटं नका ठरवू. मी श्रीनूवर मनापासून प्रेम केले जायची. अगो, तुझा श्रीनूवर प्रेम असा, पण त्याचा तुझ्या प्रेम नाही आहे ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.